उपस्थित सर्वच आमचे ह्या तालुक्यातील विशेषतः सावधन गावातील सर्व आमचे ज्येष्ठ मंडळी, तरुण कार्यकर्ते, आमच्या महिला भगिनी, त्याच पद्धतीने या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पत्रकार मंडळी आणि आपण सर्वांचं मी राधन तालुका काँग्रेसच्या वतीनं आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्यांदा खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे, आपल्याला माहिती आहे की देशभरामध्ये जातीवादी पक्षांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं चुकीचं राजकारण सुरू आहे हे मी तुम्हाला नव्यानं सांगायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं अशा ह्या वेळी जे देशभरामध्ये जी इंडिया आघाडीची स्थापन झालेली आहे, राहुल गांधी असतील, अरविंद केजरीवाल साहेब, म्हणजे सर्वांच्या नेतृत्वाखाली जे देशभरामध्ये आघाडी तयार झालेली आहे, त्या सर्व घटक पक्षांनी एकमेकाला सावरून घेऊन आणि एक चांगले उमेदवार पुढे यावेत यासाठी जे काही आपण भूमिका घेतलेल्या आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर म्हणजे आज जर बघितलं मगाशी ओंकारीने जसं व्यक्त केलं त्याप्रमाणे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. आणि मी यापूर्वी देखील बऱ्याच वेळा मी बोलत असताना मी सांगितलं की आज जर बघितलं तर राधान तालुक्याचा एकूण जे भौगोलिक तालुक्याचं क्षेत्र आहे त्याचं 55% क्षेत्र फक्त एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे आणि 45% क्षेत्रामध्ये 4 जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. याचा अर्थ काय होतं की 55% क्षेत्रामध्ये राधान तालुक्याची 20% जनता राहते आणि राहिलेल्या 45% क्षेत्रामध्ये 80% जनता राहते. असा हा थोडासा काय म्हणते वेगळा विचित्र असा पद्धतीचा एक थोडासा विरोधाभास थोडाफार असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळं राधान तालुक्याचा विकास ह्यावर जर बोलायचं झालं तर ह्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जायचं ठरलं होतं. तर निश्चितपणानं तुलनेने जर विचार करायला गेलो आपण मगाशी जसं आपण व्यक्त केलं, मी राधानी पंचायत समितीने 2009 पासून काम करतोय. पंचायत समितीवरती काम करत असताना मला अशा काही गोष्टी पंचायत समितीवरती 10 वर्ष काम केल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळी एखादा माणूस निवडून गेला की पहिल्या 5 वर्षामध्ये त्याला सगळं राजकारण किंवा सगळं समाजकारण समजते असं होत नाही कधी. पण तो 2-3 टर्म जसं एखादा नवीन लग्न झाल्यानंतर त्याला संसाराची जबाबदारी जशी कळत नाही आणि त्याला 15-20-25 वर्ष संसार केल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे आपल्या कुटुंबासाठी जसं कळते तशीच ही राजकारणातली देखील अवस्था असं म्हणलं तरी ज्यावेळी आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आमच्या मतदारसंघाचे प्रश्न जेव्हा आमच्या डोळ्यासमोर यायचे की आम्ही ज्यावेळेस त्या प्रश्नांना आम्ही सामोरं जायचो. मला विशेषतः एक महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला आठवतं का बघा की ज्यावेळी कुपोषित बालकं अशा संदर्भातल्या ज्यावेळी बातम्या राज्यभरामध्ये सुरू झाल्या अमेरिकेला, त्यावेळी कुपोषित बालकांची संख्या म्हणजे आपल्याला काय वाटणार की बाबा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे कुपोषण होते असं आपल्याला वाटतंय. परंतु ज्यावेळी राधान तालुक्याची आकडेवारी यायची आणि विशेषतः आमच्या ताळी PSC मधले राधानगरी PSC मधल्या जेव्हा आकडेवारी मोठ्या प्रमाणात यायची ज्यावेळी पंचायत समितीमध्ये काम करायचे त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील प्रश्न पडायचे की आपल्याकडे अशा पद्धतीचे प्रश्न काय निर्माण होत असतील. तर त्या पाठीमध्ये जर बघितलं तर ज्यावेळी इतर तालुक्यातल्या शैक्षणिक सुधारणा सुरू झाल्या त्यानंतर जवळजवळ 20 ते 25 वर्षानंतर आपल्याकडं तशा पद्धतीच्या सुधारणा सुरू झाल्या असं मला म्हणायचं आहे. म्हणजे तात्पर्य म्हणण्याचं काय की आता जर बघितलं आपल्या वरच्या भागामध्ये दुर्गमन असेल, तळगाव असेल, पडसाळे असेल, चौकी असेल, दाजीपूर असेल, आडोली असेल, या ठिकाणी शाळा कधी सुरू झाल्या? साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी माध्यमिक शाळा सुरू झाल्या. त्याच्यापूर्वीची अवस्था काय होती तर 7वी पर्यंतच्या शाळा आमच्या परिसरामध्ये होत्या. त्याचा तोटा मोठा काय व्हायचा की 7वी पर्यंत मुली शिकल्यानंतर 8वी-9वीच्या वर्गामध्ये त्यांना पाठवलं जायचं नाही कारण शाळा जवळ नसायची आणि शाळा जवळ नसल्यामुळे बऱ्याचशा मुलींचं शिक्षण थांबायचं, मुलांचं शिक्षण थांबायचं आणि कमी वयात मुलीची लग्न केली जायची. हे प्रमाण आपल्या 20 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जास्त होतं. आणि त्यानंतर कमी वयात लग्न झालेल्या मुलींच्याकडून जे काही त्यांना मुलं होतील त्यामुळं बऱ्याच वेळा हे कुपोषित बालकांचे प्रमाण आपल्याकडे वाढत होतं. त्यानंतरच्या काळामध्ये जर बघितलं तर आमच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा माध्यमिक शाळा सुरू झाल्या. आपल्याकडे राजकारण एवढं जोरात असते, कुठलीही गोष्ट असली की तिला राजकीयदृष्ट्या बघितलं जाते. आम्ही सुद्धा तिला अपवाद असं नाही, परंतु ज्यावेळी आमच्याकडे शाळा सुरू झाल्या गावागावातले हायस्कूल सुरू असताना राजकारण त्यामध्ये यायचे. तुझ्याकडे मंजुरी द्यायची, माझ्याकडे अजून सुद्धा काही ठिकाणी सुरुवात सुरू असायची. परंतु जेव्हा आमच्या लक्षात आलं की जोपर्यंत ह्या शाळा सुरू होत नाही त्या पुढची ज्युनियर कॉलेज जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आपल्या भागातल्या मुलींचं शिकण्याचं प्रमाण वाढणार नाही, मुलांचं शिकायचं प्रमाण वाढणार नाही. आणि जर बघितलं तर शिक्षण हेच समाजाच्या विकासाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. आणि जोपर्यंत आपण चांगली शिक्षण व्यवस्था आपल्याकडे उभा करत नाही तोपर्यंत आपण विकसित होण्याकडे जाऊ शकत नाही. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळी अशा प्रत्येक माध्यमिक ज्या शाळा आहेत तुम्हाला आठवते का बघा की गेल्या 25 वर्षात महिलांना माहिती आहे 1 वर्ष देखील असं नाही की त्या सर्व शाळांना आम्ही मदत करायची भूमिका घ्या. याचं कारण कुठलं की त्या ज्या शाळा संस्था चालक आहेत त्यांना त्या शाळा परवडतील अशाचा भाग नाही, परंतु कुणीतरी शिक्षणदानाचं काम त्यांना केलं पाहिजे, समाजातल्या घटकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. बरेच वेळा दुर्गमांमध्ये तळगावामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी देखील अशा बाबतीत शाळेचं राजकारण आणायचं काम केल्यानंतर आम्ही त्यांना सुभाराव जाणीवपूर्वक सांगितलंय कुठल्याही बाबतीत राजकारण करा परंतु शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं राजकारण उभ्या आयुष्यात कुठली गोष्ट करायची नाही, कारण ही गोष्ट आपल्याला मागे घेऊन जाणारी आहे. आणि आज जर बघितलं आपण ही जी आम्ही आज जे काही संस्था उभा केली आहे ही संस्था उभा करण्याची की आमची कुवत होती असला भाग नाही.
परंतु आज जर बघितलं शेजारचा बुद्रुक तालुक्याचा आपण विचार केला, शेजारचा करवीर तालुक्याचा विचार केला, मौनी विद्यापीठ आपल्या तालुक्यात स्थापन होणार होतं. 50 वर्षापूर्वी बुद्रुक तालुक्यात ते मौनी विद्यापीठ उभा झालं आणि त्या तालुक्यातले जो काही शिकलेला घटक आहे की जे काही पुढे गेलेला समाज आहे ते सर्वात मोठं कारण ते विद्यापीठ आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या तालुक्यातल्या यापूर्वी ज्या प्रतिनिधित्व केलेल्या लोकांनी कुणीतरी कसणे करणं गरजेचं होतं आणि ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर कुठल्या प्रकारे नाही असं मला जेव्हा जाणवलं त्यावेळी माझी कुवत नसताना मी विचार केला की ही गोष्ट आपण काही केलं तरी करायची, कारण त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. आणि त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने ही संस्था आज उभा राहिली. हजारो मुलं या ठिकाणी शिकत आहेत. विशेषतः मला कौतुक गोष्ट वाटतं की ज्या भागात मुलं शिकणार नाहीत की ज्या भागात त्या मुली विशेषतः शिकणार नाहीत त्या मुली मोठ्या प्रमाणात आता शिकायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि जर बघितलं तर 65% मुली आमच्या ह्या शिक्षण संस्थेमध्ये शिकताना आपण पाहतोय. हे करण्यापाठीचं कारण होतं की राजकारण आणि विकासाचं नातं जर बघितलं आपण तर राजकारण क्षेत्र बघायला गेलं तर बरेच वेळा चुकीचं वाटतंय. परंतु आप सरकार पक्षानं दिल्लीमध्ये जे काम उभा करून दाखवलंय, जे नव्या पिढीला जे अपेक्षित काम आहे, जे शाळा डिजिटल करणं असू दे, चांगले हॉस्पिटल उभा करणं असू दे, हे जे समाजाला अभिप्रेत काम आहे ते अभिप्रेत काम आपल्याला सुद्धा आपल्या भागात उभा करायचं असेल तर चांगले लोकप्रतिनिधी तिथं निवडून गेले पाहिजेत असं मला वाटतंय. ज्या भावनेनं तुम्ही आज आम्हाला पाठिंबा व्यक्त करायला आहे निश्चितपणानं तेच अपेक्षित काम तुम्हाला जे आहे ते आम्हाला भविष्यामध्ये करायचं आहे. त्यामुळे तुमच्या ह्या पाठिंब्यामुळं आमची अधिक ताकद जे आम्हाला येऊन या ठिकाणी आम्हाला पाठिंबा व्यक्त केला. निश्चितपणानं ह्या अडचणीच्या वेळी आज जर बघितलं तर राज्यात देशात एक जातीवादी पक्षांचं एक वेगळं चित्र तयार होताना आपण पाहतोय. आणि अशा वेळी आज कोल्हापूर महापालिकेचा निकाल जर बघितला तर राज्याचे निकाल एका बाजूला आणि कोल्हापूर जिल्ह्यात खरं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा हा सातत्यानं एक चळवळीचा जिल्हा आहे, राज्याला दिशा देणारा जिल्हा आहे. आणि हीच सुरुवात खऱ्या अर्थाने महापालिकेच्या माध्यमातून झाली असं म्हणलं तरी चुकीचं होणार नाही. राधान तालुक्यामध्ये सुद्धा जे चित्र तयार झाले तर पत्रकार मंडळी सगळी उपस्थित आहेत. तालुक्यातली सर्व काँग्रेस जुने नवे सगळे मंडळी, एवाय पाटलांचं गट आपल्याबरोबर आहे. आज आप सारख्या एका चांगल्या संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलाय. उद्या देखील बरेचसे घटक आपल्याला यामध्ये पाठिंबा व्यक्त करणार आहेत. त्यामुळे जे सगळे उमेदवार दिलेत ते उमेदवार अतिशय शिकलेले, चांगल्या पद्धतीने काम करू पाहणारे, त्यांची पार्श्वभूमी असलेले सगळे उमेदवार राधान तालुक्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे या सर्वांच्या माध्यमातून एक राधान तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. त्यामुळे अशा वेळी तुम्ही जे पाठिंबा व्यक्त केलाय त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.